कुठं भोई कुठं सुंदर नेल पेंट पण लावली तू पिंक पिंक तुला पिंक आवडते हा घरी घेऊन जायसाठी म्हणा ते चांगलं आहे आज आम्ही गावाकडे निघालोत कारण संक्रांतीच्या नंतर शेतात जाऊन स्वयंपाक वगैरे करून तिथंच जेवायचा असं सण सेलिब्रेट करतात आमच्या इकडं. तर त्यालाच लांडक सण असं म्हणतात. महाराष्ट्रातही मी ऐकलं नव्हतं पण इकडं तेलंगणात तसं म्हणतात त्या सणाला. तर आम्ही सगळी फॅमिली आज जाणार आहोत. बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र जमणार आहोत. तर आज तुम्हाला माझा शेतातला फुल फॅमिली सोबतचा व्लॉग बघायला भेटेल. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. कुठे चाललो आपण कुठं भोई कुठं शेतात दूर दूर कोणत्या शेतात काल काढलेली रांगोळी जशाला तशी होती म्हणून आज ते मोडायची इच्छाच नव्हती म्हणून चला म्हणलं दुसरीच काढली. आणि कुठं निघायचं म्हणलं की आमच्या साहेबांचं टाइमवर गाडी क्लीन करणं असतं. चलो आज हम निकले हैं जल्दा हमारे सासरवाड़ी में घाटा के मिडल मध्ये गाड़ी चढ़ना नहीं उतरना नहीं खराब झाले न्यू घ्यावं लागते आता आपल्याला. पप्पा ना मन कोणती घेऊ का कोणती इकडे बघून सांग कोणती फॉर्म्युला 1 अजून हा अजून कोणती कार लॅम्बोर्गिनी अजून टेस्ला काल अजून तुला माहित आहेत ना बेटा नाव सांग ना. कोणती रन डुगू कोणती तर रन आहे ना गाडी बुगाटी टेस्ला कार हा अजून बुगाटीची रन अजून बा बसले चला बा किती खराब झाल्या. हा आमच्या लेकरांचं ना महिन्याला काहीतरी एक नवीन चेंज होत आहे. एवढे दिवस ना चिंपांजीनी बनानीनी असं तसं ते चाललेलं म्हणजे चौघं मिळाले की मग त्यांचा आवाज विचारूच नका. आणि आत्ता हे कारची नावं आपल्याला ज्या कारची नावं माहिती नाहीत ना अशा कारची नावं त्यांनी कुठून शोधून काढलेत आणि कुठून ऐकतात काय माहीत. टेस्ला फॉर्म्युला 1 थार 4x4 लंबोर्गिनी म्हणजे आता तुम्हाला कधीतरी त्यांची क्लिप मी दाखवते. इतके सारे नावं त्यांना माहिती झालेत त्या कारचे सगळ्या स्पोर्ट्स कार. आणि इथं आता आम्ही इचोड्याला पोहोचलोत. मुक्ताताई त्यांना घेतला आता म्हणजे आता माझी नंदबाई भाची आणि भाचा तर ह्यांना घेऊन आम्ही जाणार आहोत. आता सगळे आम्ही निघालोत. आता आम्हाला गावाकडे जायचंय म्हणजे जल्ल्याला आणि मग तिथून सगळेजण मिळून आम्हाला शेतात जायचं होतं. पण तितक्यात आमच्या सुनबाईचा म्हणजेच कृष्णवेणीचा फोन आला की ताई आम्ही शेतातच गेलोत सगळेजण आणि तुम्ही या. इथं आमच्या तृप्तीचे नखरे तुम्ही बघू शकता. जे डुग्गूनं गॉगल घातलंय ना त्या गॉगलमध्ये बघून इथं लिप ग्लॉस लावणं चाललेलं. चला आम्ही फायनली लागलो शेताच्या रस्त्याला म्हणजे कार आता अर्ध्यापर्यंतच जाईल आणि तिथून पुढे मग आम्हाला चालत जावं लागेल. सगळे म्हणजे माझ्या जावा वगैरे सगळ्या गेल्यात आता शेतात आणि त्यांनी स्वयंपाकाचं वगैरे सगळं घेऊन गेलेत. म्हणजे आता मला तिथंच जाऊन सगळा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर काही जण जलद्यात असतात काही चोड्यात काही आदिलाबादला तर असे सगळे मिळून येणार होते. तर आम्ही आता निघालो. कोण कोण आले अजून आम्हाला काही आयडिया नाही. आणि अजून एक की मी शेतात पहिल्यांदा जात आहे बरं म्हणजे 8 वर्ष झालं लग्नाला पण योग आला नव्हता की शेतात जायचा. बऱ्याचदा व्हायचं येळावस वगैरे करायची तेव्हा बाई वगैरे बोलवायच्या आम्हाला पण मग यांना सुट्टी नसायची किंवा काहीतरी अडचणी असंच व्हायचं. पण यावेळेस ठरवलं होतं म्हणलं की संक्रांतीच्या सणाला तर नक्की जायचं. आणि आता मुक्ताताई सांगत होत्या की रस्त्याने जाता जाता एक बोराचं झाड आहे आपण तिथं उतरून बोरं खाऊया आणि नंतर मग जाऊया. आणि असा एक्सपिरियन्स खूप दिवसानं घेणार होतो आम्ही कारण असं शेतात जाणं बोरं तोडून खाणं हे ते लहानपणीच झालेलं त्यानंतर काही झालंच नाही. किती जमा केले ताई हाताने काढावं लागतं असं काढून द्यायचं.
कशा आहेत? भारी चोकट म्हणता चोकट म्हणता किडा म्हणता किडेलू बी म्हणता. भारी म्हणता भारी तुलाच निघालीत ग लई, तुलाच निघालीत लई. हा दे. हा पिकलेलेच लागले. स्कॅन केलं नाही. व्हॉट अ जोक. खाऊनच बघावं लागतं म्हणून. वा, नंदबाईनं किती बोरे जमा केलेत बघा. थांबा थांबा. अगं पाप लागते ग. पुण्य पुण्य. ए डुगू. काय करायला अभि? मागू नका, पाठीला लागले. भाऊ भाऊ बंधू नावाचे बरं घ्या. तिकडे खूप पडले. जमलं भाऊ, लहानपणात आले. बचपन किती मोठे मोठे आहे तो. घेऊन जायसाठी बनवताने. हे चांगलं आहे. हो छान आहे. अगोदरच घरून निघायला उशीर झाला होता, त्यात मग हे बोराचं झाड दिसलं. इथं अर्धा एक तास टाइमपास झाला आमचा. इतके पोट भरून बोरं खाल्ले ना, खूप छान आणि टेस्टी बोरं होते. म्हणजे आंबट गोड असतात ना, तशी चव होती याची. खूप मजा आली, खूप छान वाटलं. म्हणजे लहानपणीचे दिवस आठवले बरं. आणि नंतर आठवलं की आता काही खरं नाही, बाई वगैरे तिकडं स्वयंपाक करत असतील आणि आपण इकडं टाइमपास केलाय. आता गेल्यावर 4 शिव्या तर नक्की आहेत, म्हणून मग त्यांच्यासाठी बोरं घेऊन निघालो. म्हणलं काहीतरी देऊन त्यांना खुश करता येईल. मग इथून निघालो आणि एक मुसीबत समोर, म्हणजे रस्त्यातच ते गाई वगैरे बांधलेल्या होत्या आणि तिथून ताई ते तर समोर निघून गेल्या, मी अडकले होते. ओय असं करायचं नाही. आता मी हाय कॅमेरा वुमेन मॅन कॅमेरा गर्ल. आणि माझी जागा आज तृप्तीनं घेतली. तृप्ती म्हणत होती की मी व्लॉगिंग करते मामी. थोडंफार तिनं बोलली. आम्ही थोडं समोर गेलं की दादा तिकडून येत होते आणि त्यांच्या हातात इतका मोठा स्नेक होता ना, तर मुंगसाची आणि स्नेकची सापाची फाईट झाली होती. ओ गाइस बघा. तर त्या मुंगसानं ना सापाचं म्हणजे चेहरा जे फेस राहतं ना तेच खाल्लं होतं. ब्लड वगैरे निघत होतं तिथून. मला तर बघायची इच्छा नव्हती, इतका मोठा साप होता ना. आणि ताईला नको म्हणलं तरी ताईचे व्हिडिओ काढणं चाललेले होते. मी तर समोर निघून गेले. स्वाती तर बघू शकता आम्ही फायनली पोहोचलोत आता आणि ह्या झाडाखाली आमची पिकनिक होणार आहे. तर आमची कंप्लीट सगळी फॅमिली इथं आलेली आहे. अजूनही काही जण येणार आहेत. तर जे जलदाला राहत होते ना ते मॅक्झिमम आलेत आणि इचोड्याचे काही आलेत. आता आदिलाबादवरून येणारे ते राहिलेले आहेत. तर आम्ही कारमध्ये आलोत. अजून ज्योतिताई मीराताई वगैरे येणार आहेत. तर आता एवढी मोठी आमची फॅमिली आणि एवढा गोंधळ. तर इतक्या साऱ्या क्लिप्स आहेत ना आमच्या दिवसभराच्या आणि प्रत्येक जण त्यात बोललेला आहे. म्हणजे मला बोलायची बिलकुलच गरज नाही असं मला वाटत आहे. आणि मी जशाला तशा त्या क्लिप ठेवल्यात. मी व्हॉइस ओव्हरच केला नाही. हो एकच बोर कुठे आहेत माझ्यासाठी आणलेले? त्या झाडाला आणलो म्हणलं की झाडाला ठेवून आलो. आल्या सगळ्यांना बाई. काय करेल इकडे नाही, इकडे यायचं होतं. कोथिंबीर टीम मध्ये टीममेट्स कुठे आहेत? मला कुठे गेलता? नाही नो नो म्हणे. यस यस क्लच कुठे गेले? छोटे 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 क्लिप्स कुठे आहेत? नाही तीच नाही, क्लिप अशी अशी हेअरला लावायची क्लिप अशी. आमच्या घरी ना मुलींची कमतरताच आहे. म्हणजे
शुभांगी आणि सोनूच्या नंतर आता माहीच आहे आमच्या घरी. तर मला 2 मुलं, ताईला 2 मुलं, म्हणजे 4ही मुलं, एकही मुलगी नाही. आणि आता माहीचा मग इतका लाड असतो ना, भेटलं की मग कुणाला घ्यावं कुणाला नाही असं, म्हणजे प्रत्येकजण मागे लागतं ये ये म्हणून. आणि तिला ओळख नसती तर ती म्हणजे जायला थोडं हे मागे पुढेच करते. आम्हाला तर इतकं घ्या वाटतं तिला, पण कसं तिलाही सवय नाही ना, ती दुसरीकडे राहते. आमची कधीतरी भेट होती तर मग ती येत नाही लवकर. आता थोडं मोठी झाल्यावर तिला कळेल तेव्हा येईल. तर आता माही म्हणजे आमची नात पडती. म्हणजे आता यांच्यामध्ये आणि यांच्या भावांमध्ये, आता चुलत भावांमध्ये खूप जास्त गॅप आहे. त्याच्यामुळं दादा आणि त्यांचे नातू वगैरे, म्हणजे त्यांना सुना वगैरे आल्यात. म्हणजे आता निवर्ती वगैरे आमचे जे दादांचे मुलं आहेत ना, ते जवळपास आमच्या एजचे असल्यासारखे आहेत. तर असं असल्यामुळे आम्हाला आता रिलेशनमध्ये ती आमची नात पडती. तर इथं आता मी पीठ चुरत आहे आणि बाई वगैरे इथं फोडणी देत आहेत. बाबा पण हेल्प करायलेत. तर आता सगळ्यांनी कामं वाटून घेतलेत. सगळ्यांनी एक एक कामं घेतलं ना, मग आपला एन्जॉय करत सगळा स्वयंपाक होऊन जाईल. डिस्कशन, ग्रुप डिस्कशन इकडं चिल्लर पार्टीचं म्हणा. खुशी ए ना म्हणे मम्मी ते येईल तर एवढे रे कुठून भेटले रे? त्याचं काय खरं नाही, ते खोटंही बोलते म्हणा. खरंच बोर आहेत की फोटो बी झाला मी. नाही का नाही का हे ते वाले आहेत ना, इथले नाहीत म्हणे, ते तिकून आणलेलं आहे. जमलं शुभांगी, हे बघावं लागते आता. आता बोरामध्ये ते कसं खातील बरं? इकडे चालू आहे, सगळ्याला खाऊ घालायला चालू आहे. हा शुभांगी इकडे बघ, तिळगुळ नंतर खा. काय आहे ते तिळगुळ बी आणि ते बोर बी दोन्ही. बघा बघा बोर बी तिळ बी. आता ते बी नाही, दादाला विचारले ना ती. चाला चाला जम्या. ते कोण आहे ना संगत बोट संगत आंबट जमलं जमलं. असं नाही आम्ही काढत होतो. कसले उप्स में मूवमेंट कॅमेरा रिव्हर्स जाणार. आमच्या मोठ्या ननंदबाईचं सगळ्यांना आंबट गोड, म्हणजे एक तर बोरं आणि इकडं तिळगुळ सगळं खाऊ घालणं झालं. आणि आता आमची आदिलाबादची कंपनी आलेली आहे. खुशी, मीराताई, ज्योतिताई हे सगळे आलेत. तर आता अजूनच भरून वाटत आहे. आणि मस्त असं वरण, आवळ्याच्या शेंगाची भाजी, कारण शेंगाही घरच्याच आहेत. परत चपात्या, भात आणि भजे असा मेनू होता आजचा आमचा. आणि इथं भरपूर ग्रुप पडले होते. मोठ्या मोठ्यांचा एक ग्रुप, इथं बोरं खाणाऱ्याचा एक ग्रुप, स्वयंपाक करणाऱ्याचा एक ग्रुप, गप्पा मारणाऱ्यांचा, लेकरांचा, असे ज्याचं ज्यांच्यासोबत पटतं, ज्यांचं जे काम आहे त्याप्रमाणे आमचे ग्रुप पडले होते. इथं आमच्या नंदबाई संध्याकाळची तयारी करायलात, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची. इथं हरभऱ्याची भाजी मस्त खोडून घ्यायला, म्हणजे घरी गेलं की हरभऱ्याची भाजी आणि भाकरी करता येईल. आणि मीराताईचंही तेच चाललेलं आहे. इथं बाबा दादा त्यांचं गप्पा मारणं चाललंय, आमचं स्वयंपाक करणं चाललेलं आहे. आणि स्वयंपाक आमचा जवळपास झालेला आहे. आणि कालिंदताई आत्ता आल्यात, म्हणजे या आमच्या जाऊबाई. तर आमच्या चपात्या, भज्जे वगैरे इथं आई करत आहेत. सगळं काही झालंय. संक्रांतीनंतरच्या या सणामध्ये शेतात जाऊन एक देवीची प्रतिमा बनवतात आणि वाघ का काय बनवतात, म्हणजे या देवीची पूजा वगैरे करायची असती. आणि या देवीजवळ जे नैवेद्य ठेवतो ना, ते एक जण घेऊन पळणार समोर आणि मग दुसरे जण मारणार, असं काहीतरी हे असतं. आमच्यासाठी एकदम हे सगळं काही नवीन होतं, कारण आतापर्यंत कधीच बघितलं नव्हतं. आणि आपले मोठे जे जपत आले ते आता आपल्याला समोर समोर कळत आहे. तर 8 वर्षांनी मी गेले म्हणून मला हे कळालं. जर मी गेले नसते तर मला हे कळालंही नसतं. हे त्यांच्यापर्यंतच राहिलं असतं, असं होतंय ना. तर असं अधूनमधून गावाकडे गेलं, त्यांचं सगळ्या गोष्टी आपल्यालाही माहिती होत्यात. इथं जग्गूनं मस्त असं वाघ बनवला होता.
जे जवळ होते ते तर ठीक आहे, पण जे दूर होते त्यांनाही आम्ही व्हिडिओ कॉल करून बोलत होतो, कारण सगळेजण एक साथ दिसणार नाही ना कुणालाही. तर आमचा प्रसाद आर्मीमध्ये आहे, तर त्यालाही व्हिडिओ कॉल केला होता, त्याला बोललो, परत प्रीतीला बोललो, पण सोनूला कॉल करायची आठवणच नाही. आमचं डिस्कशन झालं आणि नंतर विसरून गेलो होतो. आता तुम्ही बघितलं असेल, जग्गू ते नैवेद्य घेऊन पळाला आणि हे कोणत्या दिशेने पळायचं ते पंचांगानुसार निघतं, तर त्याच दिशेने पळावं लागतं आणि मग तिथं जाऊन थोडंसं ते जे प्रसाद होता, जे नैवेद्य होता ते खाऊन मग रिटर्न यावं लागतं. आणि जो पळतो ना त्याला मारायला त्याच्या मागे एक दोन जण पळतात. तर असं सगळं ते झालं होतं. आणि एकूचं काहीतरी नवीनच असतं, ते छोटे काटे असतात ना, ते आमच्या डोक्यावर टाकणं चाललेलं होतं आणि ते काटे काढायला गेलं तर कसंच निघतच नव्हते. तर सगळं झाकूनच बसले होते डोक्याला, कारण ते गोल काटे होते आणि सगळे केस त्यात अडकत होते. आणि एकूची इतकी मस्ती चाललेली होती, ते अगोदरपासून तसाच नटखट आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्यासोबत तर याची एवढी कॉमेडी चालत असते ना, केव्हाही आम्ही कोणताही कार्यक्रम असो काही असो, त्याला आधी वाटतं की आम्ही कधी येतो म्हणून. आणि इथं आता ज्यांना घाई आहे, ज्यांना भूक लागलेली आहे, त्यांची पंगत बसलेली आहे, म्हणजे माणसं बसलेत समजा, आणि त्यांना वाढणं चाललेलं आहे. मग यांचं झाल्याच्या नंतर मग आम्ही बसणार जेवायला. तर छान असं सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे. कुणाला भाजी घ्यायची असेल हरभऱ्याची, त्यांचं खुडणं चाललेलं आहे. तर अशी छान अशी मज्जा आणि एन्जॉय झाला. आणि ह्या लेकरांचं बघा, काव्या आणि अर्जुन कसे फोन घेऊन बसलेत. आणि डुग्गू पण स्टार्टिंग गेलं तेव्हा थोडं त्याचे नखरे होते, पण नंतर मस्त खुल्ला तो, तिथं इकडं तिकडं पळणं चाललेलं होतं त्याचं. आसामवरून आता निघाली. अरे याची व्हिडिओ घे की बघ कसे पाहिले. पाणी काढ चल ना. घास मोठा गेला. सगळ्यांचं जेवण झालं होतं, आम्ही राहिलो होतो. आता मग आम्ही जेवण करून घेतलं आणि आता वाढायची बारी लागली ह्या मुलांची, कारण इतक्या वेळ मस्ती मजा केली. आमचं सगळं कामात गेलं होतं, आता यांना वाडा म्हणून म्हणलो. मस्त असं जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर म्हणलं सगळ्यांनी भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची, आपणही घ्यावी. तर आमचंही मग भाजी वगैरे घेणं झालं. आणि दादा इकडं डुग्गूला नेऊन काय दाखवत होते काय माहिती, शेताचं सांगत होते बहुतेक त्याला. एकूच्या डोक्यावर ते आम्ही काटे टाकले होते, तर त्याला परत बदला घ्यायचा होता, तर त्याचं परत मग आमच्यासोबत तसंच चालू झालं. एकू मार खाता. बस झालं एकू, आता बागे निघना गेलंय रे. मारत देते बघ तुला आता. दादा एकू बघा परेशान करायले. सोडले होते की मग जाऊ दे, तिथं टाकलं सगळं. मामी ते बी व्हिडिओ माहिती
तिथे नाही बसायचं. चला 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 शमोल. नाही नाही आपण नंतर बसू तर बैलगाडीवर. चला चला शमोल जाऊ तर. आईला गुडघ्याचा त्रास असल्यानं चालणं होत नाही, तर मग एकूणच जाऊन आणलं होतं. तर आता मग परत सोडायला चाललाय तो. तर मग डुगूही गेला. म्हणला आम्ही नंतर येतो, मग तू जा समोर. तर आता आमचे बघा काही फोटो वगैरे काढणं चाललेले आहेत आणि म्हणलं चला शेतात आलो तर एखादी रील तर होऊन गेली पाहिजे. दिवसभर फुल मजा करून आता आम्ही निघालो आणि कार अर्ध्यापर्यंतच आली होती. तर इथून पुढे आम्ही चलत गेलो होतो. तर मग आता इथपर्यंत आम्हाला चलत यायचं होतं आणि इतकी मजा केली ना. आज दिवस कसा गेला कळाला नाही. म्हणजे संध्याकाळच झाली होती, जवळपास 5:30 असे वाजले होते आम्हाला शेतातच. कुठं गेली की ग होते? कुठं आहेत की ते होते बघ? भेटच नाही गेलेत ग. ताईला बोलते तुझ्या. वा शबाश. कुठं आहेत ग? अमोल कुठे? स्वाती कुठं आहे? भेटले का? नाही ना. हाय तर लागाय नाही. अरे भावक नाही तर. होय एकू. आता आता बस झालं रे एकू. हे काढ, हे पटकन काढ. चांगलं. ए ते मला बिलकुल दुखू नये बघ. ओ केस का थांब. केस दूर. अरे थांब जरा. तृप्ती तुझ्या केसावर आहे. बाय जगू. बाय काव्या. बिलकुल टाकायचं नाही. बाय. गेलाय आईसोबत. काटे काटे. बाहेर. आता आम्ही पोहोचलो जल्ल्यामध्ये आणि हे आमचं जुनं घर आहे, म्हणजे गावाकडचं घर आहे. तर इकडं घर आहे, घराच्या साईडला पण जागा आहे, तिथेही भरपूर झाडं वगैरे आहेत. जेव्हा आम्ही राहत होतो ना तेव्हा आमची सासूबाई वगैरे छान करायच्या, तिथं भाजीपाला वगैरे लावायच्या. पण आता कोणी राहत नाही, म्हणजे कधीतरी येणं जाणं असतं. कंप्लीट बंदच आहे असं काही नाही. आणि कार दिसत आहे ना, कारच्या पलीकडे पण जागा आहे, तिथं कोठा वगैरे, म्हणजे जेव्हा आमची गाय असायची तेव्हा इथं कोठ्यात राहायची. तर आता काही गाई वगैरे काही नाही आमच्याकडे, पण इथं झाडं वगैरे छान लावलेले आहेत. तर लिंबाचं झाड, जांबाचे झाडं आहेत आणि हे करंजीचं झाड. याची सावली तर इतकी छान पडती ना, उन्हाळ्यात आम्ही मस्त इथं बाज घालून बसायचं कधीतरी.
आणि आमच्या जांबाच्या झाडाला ना 2 प्रकारचे जांब लागतात. एक ते दुधी जांब व्हाईट कलरचे आणि मध्ये जे रेड असतं ना ते. एकाच झाडाला असे 2 प्रकारचे जांब लागतात आणि इतके टेस्टी आहेत ना, इतके गोड आहेत. पण आता आम्ही नसतो तर कुणी ठेवतच नाही. कोणी वरून चढतात इकडं उतरून मग घेऊन जाणं असं चाललेलं असतं. तर मग बाईनं बोलवलं होतं, बाईच्या घरी गेलो. मग तिथं हळदी कुंकू, कारण मकर संक्रांती झाली होती ना, आमचं टाईमवर तिथं जाणं झालं होतं. तर मग बाईनं हळदी कुंकाला बोलवलं. मग इथं हळदी कुंकू वगैरे घेऊन मग निघालो. आणि गावाकडं आलं की कसं कोणी ना कोणी भेटत राहतं. आपण नेहमी येत नाही तर मग प्रत्येकाला थोडा थोडा वेळ बोलत बोलत म्हणजे इतका वेळ निघून गेला. आणि आम्ही शेतातून ठरवलं होतं की आता गावाकडे गेलं की एक 5-10 मिनिटात निघायचं. पण बिलकुल निघणं होत नाही. आता आमचं तर सोडा, पण यांना तर म्हणजे यांचं गाव असल्यामुळं सगळे ओळखीचे भेटणार, प्रत्येकाला 5 मिनिट 10 मिनिट बोलणं असं करत करत वेळ निघून जातो. आणि तितक्यात डुग्गू हनुमान चालिसाला गेला होता, म्हणजे बाबासोबत मंदिराला गेला होता. आणि रोज मंदिरावर हनुमान चालिसा वगैरे होत असती. तर जेव्हा आम्ही गावाकडे असायचं ना तेव्हा लेकरं रोज जायचे. मग आम्हाला निघायला उशीर होत होता, कारण त्यांना पण आम्हाला घेऊन जायचं होतं. तर डुग्गू काही येत नव्हता. मग आम्हीच डुग्गूला जाऊन घेऊन आलो मंदिराकडून. आणि इथं आता आम्ही पोहोचलो इचोड्याला. आता ताई ते उतरत आहेत आणि यानंतर मग आम्हाला कृष्णवेणीला घेऊन आदिलाबादला जायचं आहे. हॅलो, हा दादा. గానికి 22 బస్తిల మస్తు కట్ అవుతూ పంచాకాండ్ల బ్యాచ్ ఉండేది. आजचा सगळा दिवस खूप आनंदी गेला. म्हणजे कसं सगळेजण भेटले. खूप दिवस झालं सगळ्यांची एकत्र भेटच होत नव्हती. कधी तर कुणी भेटायचं तर कधी कुणी. आणि बऱ्याच दिवसापासून जलदाई गेलो नव्हतो, ते जाणं झालं, शेतात जाणं झालं, सगळ्यांची भेट झाली. खूप छान वाटलं. आणि अशी आहे माझी फॅमिली. तुम्हालाही माझी फॅमिली कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. आणि आमचा शेतातला ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपला आहे भागे. बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच हसत राहा. काळजी घ्या. नाही डब्बा कोण काढलं बघ, कोण काढलं. हा, शांत वाटलं. बाय. एक्झिबिशनला जाऊन येतो मग आम्ही. शांत वाटलं म्हणल्यास काय अजून. हो स्वाती, मग कसा गेला डे?